ಖಾನಾಪುರ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಡಿಸಿ ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ ರಾಜು. ಹಲಗ ಮಚ್ಚೆ ಹೆದ್ದಾರಿ ಕಾಮಗಾರಿಯಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯವಾಗಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ರೈತ ಮುಖಂಡ ರಾಜು ಮೊರವೆ ಹೇಳಿದರು. ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದರು. ಹಲಗ ಮಚ್ಚೆ ಹೆದ್ದಾರಿ ಕಾಮಗಾರಿಯಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯವಾಗದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಹಾಗೂ ಹೆದ್ದಾರಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದವರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಬಾರಿ ಸಭೆ ನಡೆಸುವೆ ಎಂದು ಡಿಸಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. आताच बेळगावचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी बायपासमधल्या सर्व शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक जे समस्या आहेत त्या अगदी आत्मीयतेने जाणून घेतल्या आणि आत्मीयतेने जाणून घेऊन त्यांनी याच्यामध्ये ह्या बायपासमध्ये काय काळबेरं आहे ते मी पूर्ण उलगडून केल्याशिवाय मी त्याच्यामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देईन असा आम्हाला एक जाणीवपूर्वक एक विश्वास दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे, कारण जी 4 गॅजेट झालेत 2009ला, 2011ला 2 झाले, 2018ला 1 झाला आहे. आणि त्यावेळेला काय झालं आहे, हे महामार्ग प्राधिकरणाने काय म्हटलेलं आहे की आम्ही ऑलरेडी 2014ला शेतकऱ्यांना भरपाई दिलेली आहे, पण जी भरपाई दिलेली आहे ती रीतसर आहे की नाही, कारण माननीय न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, बेळगावचा 0 पॉईंट सिद्ध झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्यांच्या पिकाला किंवा शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावू नये असं न्यायालयानं स्पष्ट निकाल देऊन सुद्धा यांनी महामार्ग प्राधिकरणाने चोरवाटा शोधून त्या बायपासचं काम सुरू केलेलं आहे. तेव्हा हे ताबडतोब थांबवलं पाहिजेत आणि माननीय सरकारने सुद्धा, केंद्र सरकारने सुद्धा या भागातील शेतकऱ्यांचा, कारण हे शेतकरी मोठे नाहीत, अल्पभूधारक आहेत आणि वर्षाला 2-3 पिकं पेरणारे आहेत. तेव्हा माननीय सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आमचा हा बायपास रद्द करून त्या परास पर्यायी जो मार्ग आहे त्या पर्यायी मार्गाने तुम्ही तो बायपास करावा आणि या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून